तर श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर सगळ्या माझ्या मैत्रिणींचं स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। तर तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदात जावो, सगळ्यांच्या सर्व काही चांगल्या इच्छा असतील त्या पूर्ण हो ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ। तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर मैत्रिणींनो, आपल्या स्वामींचा प्रकट दिन आलाय। तर स्वामींचा प्रकट दिन हा 10 मार्च दिवशी आहे मैत्रिणींनो। तर सगळेजण आपापल्या सेवा करतायत, कोण पारायण करते, कोण रोजची सेवा करते, कोण जप करते, कोणाला काही जमत नसेल तर फक्त मनातल्या मनात नामस्मरणही करत आहेत। तर स्वामींचा प्रकट दिन हा आपल्यासाठी खूप खास आहे। जसं की दिवाळी सण हा सगळ्यांसाठी खूप मोठा सण असा मानला जातो, तसाच स्वामी भक्तांसाठीही स्वामींचा प्रकट दिवस म्हणजे हा दिवाळीच्या सणासारखाच असतो। तर सगळ्यांची तयारी चालू आहे दिवाळीसारखी जशी स्वामी प्रकट दिनाची। तर कोण पारायण करत आहे, जसं मी सांगितल्याप्रमाणे जसं ज्याला घडल तसं त्यांच्या कामातून, घरकामातून, बाहेर जॉब किंवा व्यवसाय काय त्यांचं असेल त्यातून त्यांनी वेळ काढून त्यांची सेवा करत आहेत। कारण स्वामी आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात। त्यांच्या प्रकट दिनाच्या वेळेस जे स्वामींची सेवा जास्तीत जास्त करतात ना, त्यावेळेस स्वामी खरंच खूप प्रकट असतात आणि सगळ्यांच्या स्वामी इच्छा पूर्ण करतात। तर मैत्रिणींनो, तुम्ही पण करतच असाल, तर स्वामी भक्त असाल तर मैत्रिणींनो, तर मी आज तेच सांगणार आहे की स्वामी प्रकट दिना दिवशी ना आपण घरात स्वामींच्या आवडीच्या वस्तू आणायचेत। जसं की आपला वाढदिवस असल्यावर आपण, आपल्या मुलांचा वाढदिवस असल्यावर आपण त्यांच्या आवडीच्या गोष्टी आणतो। त्यांना जे काय आवडतं खाण्याचं पिण्याचे किंवा लेण्या लेसण्याच्या वस्तू असतात त्या आपण त्यांना आणतो। तर ती मुले किती खुश होतात ना। तसंच स्वामी म्हणत नाहीत की मला आण म्हणून, पण आपण आपलं एक कर्तव्य, स्वामी आपल्याला एवढं देतात मग आपण थोडंसं काहीतरी त्यांचं देणं असतो, तर आपण पण त्यांच्या आवडीच्या गोष्टी आणायच्या, मग स्वामी अजून खुश होतील। असं काही नाही की स्वामी दिलं तरच खुश होतील, असं काही नसतं। देव कधीच कोणाकडून काही मागत नाही आणि आपण आणलेल्या गोष्टी स्वामी कधीच घेत नाहीत। फक्त स्वामी त्या भक्तीचा भुकेला असतो। कोणताही देव असो, स्वामी म्हणून स्वामीच नाही, कोणताही देव असो, देव हा भक्तीचा भुकेला असतो। देव कधीच कुठल्या गोष्टींची भक्तांकडून आशा करत नाही, पण आपलं एक कर्तव्य, आपण एक देणं असतो म्हणून ना देवासाठी आपण थोडंसं केलं पाहिजे। तर मैत्रिणींनो, स्वामींना जे जे आवडतंय ते आपण प्रकट दिना दिवशी आणायचं। जसं की स्वामींचा प्रकट दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा सण आहे। खरंच खूप, गुरुवार जसा मोठा आपला दिवस असतो, सण असतो, तसा स्वामींचा प्रकट दिवस तर सगळ्यात मोठा सण आहे। दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे स्वामींचा प्रकट दिवस। तर मैत्रिणींनो, आता मी तेच सांगणार आहे। स्वामी प्रकट दिना दिवशी आपण पहाटे लवकर उठायचं आणि पहाटे लवकर उठून सगळे घरातली कामं झाडून लोटून सगळं आवरायचं, स्वच्छ अशी आंघोळ करायची, देवपूजा करायची, स्वामींना अभिषेक घालायचा, त्यांना जमेल तर हार आणायचा, त्यांच्या मूर्तीला अभिषेक घालून त्यांची पूजा करून त्यांना चंदनाचा टिळा लावायचा आणि त्यांना छोटासा हार घालून त्यांची पूजा करायची। आणि पूजा झाल्यानंतर सगळ्यात आवडती स्वामींची सेवा म्हणजे 11 माळी उपासना। तर पहिला स्वामींची 11 माळी उपासना करायची, मग आपण बाकीच्या काही सेवा असतील त्या करायच्या। आपले अध्याय असतील, तारक मंत्र असतील, जे काय आपल्या सेवा आहेत त्या सगळ्या सेवा परत करायच्या। पण पहिल्यांदा स्वामींची आवडती सेवा म्हणजे 11 माळी उपासना। ज्या घरात 11 माळी उपासना जमत नसेल तर 1 माळ किंवा जप जरी मनातल्या मनात केला ना, त्या घरावर कोणतंही संकट येत नाही। स्वामी ते संकट वरच्या वर तारतात। एवढी स्वामींच्या नामामध्ये ताकद आहे आणि मी ती ताकद अनुभवली। मला प्रत्येक क्षणाला अनुभव येतो स्वामींचा। तर म्हणून मैत्रिणींना मी सांगते, खरंच सांगते, मला सांगताना सुद्धा ना अंग असं थरथर कापते। तर मला इतका स्वामींचा अनुभव आहे। तर स्वामींची ही सेवा आपण पहाटे करायची, कारण आपली सेवा डायरेक्ट स्वामींपर्यंत लवकरात लवकर पोचते। जेव्हा सकाळी आपले स्वामी भक्त उठलेले असतात त्यावेळेस सगळे सेवा करायला लागलेले असतात, त्यामुळे आपली सेवा जाण्यात अडचण होते। त्यामुळं ना आपण जरा सगळे उठायच्या आधी आपली सेवा
स्वामींपर्यंत पोहोचवायची, म्हणजे कोणाचीही अडचण नसणार आहे. जसं की ट्रॉफिक जाम झाल्यावर आपल्याला रस्ता पुढं जायला लवकर मिळत नाही, उशिरा मिळतो, असंच आहे. स्वामी भक्त सकाळी सेवा करायला लागली की आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार. म्हणून आपण जेव्हा ट्रॉफिक नसतं, रोड रिकामा असतो, त्यावेळेसच आपण स्वामींची सेवा करून घ्यायची. असंच मी एक उदाहरण दिलं तुम्हाला. तर मैत्रिणींनो, मग दिवसभर स्वामी प्रकट दिना दिवशी तुम्हाला जे काही सेवा करायच्यात त्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. पण पहिला स्वामींची 11 माळी उपासना करायची. त्या दिवशी कोणाशीही वाद विवाद, तंटा भांडण अजिबात करायचं नाही. आपल्या घरात स्वामींची मूर्ती असो किंवा नसो, पण स्वामींचा आपल्या घरात वास असतो, कारण आपण स्वामी भक्त आहे. तर म्हणून त्या दिवशी तो दिवस इतका आनंदात घालवायचा ना, सगळ्यांशी मन मोकळेपणानं मन मिळवपणाने वागायचं. अजिबात त्या दिवशी स्वामींना, प्रकट दिना दिवशी स्वामींना अजिबात असं वादविवाद अजिबात आवडणार नाही. रोजही नाही करायचे, पण तो दिवस खास आहे म्हणून मी सांगते. तर मैत्रिणींनो, त्या दिवशी आपल्याला घरात कोणकोणत्या वस्तू आणायच्यात मी तुम्हाला आता ते सांगणार आहे. तर स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे. मैत्रिणींनो, आपल्या घरात अत्तर असेल तरीही त्या दिवशी थोडं का होईना आपल्याला जमेल तेवढं आपल्या परिस्थितीनुसार छोटीशी बाटली आणायची. परत हिना अत्तर नाही जमलं तरी स्वामींना चंदनाचा टिळा आवडतो. तर स्वामींना चंदनाचा टिळा, हिना अत्तर नाही जमलं तर तुम्ही चंदनाचा टिळा हे आणू शकता. तर तो पण नाही जमला तर स्वामींना चाफ्याची फुले फार आवडतात. तर पिवळ्या चाफ्याची फुले स्वामींना आणायची आणि ती व्हायची. ती पण नाही जमली तर झेंडूची फुले वाहिली तरी चालतात, कारण स्वामींना पिवळे फूल हे फार आवडतं, पिवळा रंग हा फार आवडतो. तर ते झालं. परत हे बाहेरच्या वस्तू झाल्या. स्वामींना आपण आपल्या हाताचं काहीतरी करून खाऊ घालायचं. त्या दिवशी देव खात नसतो, पण देव हा भक्तीचा भुकेला असतो, तो वासानेच त्याचं मन हे होतं, भरतं. तर त्यांना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला जमेल ना तर बेसनाचे लाडू स्वामींना अवश्य नैवेद्य करून दाखवा. स्वामींना इतके प्रिय आहेत. अक्कलकोटला गेल्यानंतर तर बेसनाचे इतके लाडू भारी भेटतात ना, खरंच. तर त्या लाडूमध्ये वेगळीच गोडी असते. तर त्यांना 4 का होईना लाडू बेसनाचे करा, स्वामींना नैवेद्याला ठेवा 1 लाडू. तर मैत्रिणींनो, नाही बेसनाचे लाडू जमले तर आपल्याला घरात भाजी चपाती वरण भात काय असेल ते नैवेद्य दाखवा. असं काहीच नाही, फक्त एक सांगायचं की ह्या गोष्टी स्वामींना आवडतात. तर त्या आणल्या तर आणखी म्हणजे आपल्याला समाधान वाटेल की आपण देवासाठी एवढं केलं. देव कधीच मागत नाही, पण आपल्या मनाला समाधान वाटेल. तर मैत्रिणींनो, स्वामींना मोरपीस पण खूप आवडतो. मोरपीस हे सगळ्याच देवांना आवडतो. तर मोरपीस हे आपल्या देवाऱ्यावर अवश्य ठेवा. तर ही स्वामी प्रकट दिना दिवशीची जे काय स्वामींना आवडतं किंवा काय सेवा करायची ही मी तुम्हाला सांगितली आहे. तर हा व्हिडिओ माझा आजचा कसा वाटला नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे काही लोक असतील ते आपले स्वामी भक्त होतील आणि त्यांना पण स्वामींची प्रचिती येईल, त्यांच्यावर पण स्वामींची कृपा आशीर्वाद राहील आणि त्यांचंही जीवन सुखी समाधानी होईल. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, सगळ्यांना अजून एकदा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.